नमस्कार शिक्षक मित्रांनो आणि विद्यार्थी मित्रांनो, मी तुळशीराम किसनराव चव्हाण, सहाय्यक शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा पळसखेड, पंचायत समिती चांदूर रेल्वे, जिल्हा अमरावती। विषय आहे सामाजिक शास्त्र आणि इयत्तेचा गट आहे इयत्ता 3री ते 5वी आणि घटक आहे महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्हे। तर मित्रांनो, आपल्याला हे महाराष्ट्रातील 36 जिल्हे जर सलग जर सांगायचं जर असेल तर आपण ते सहजमध्ये सांगू शकतो का? आपल्याला 36 जिल्हे माहीत आहे, परंतु जर आपण जर सलग 36 जिल्हे सलग जर सांगतो म्हटलं तर कदाचित आपल्याला ते सांगता येणार नाही, कारण काही गोष्टीची मर्यादा येते। आपण 10-20 सहजमध्ये सांगू शकतो, परंतु त्यानंतर आपल्याला ते आठवत नाही किंवा सांगताना खूप जोर द्यावा लागतो दिमागावर। तर जर हे जर सहजमध्ये जर आपल्याला सांगता आलं तर यासाठी एक आपण छोटंसं उदाहरण पाहू आणि आपल्या सर्वांच्या जीवनाचा तो अनुभव आहे। आपण जेव्हा प्रवास करतो तर लांबचा प्रवास म्हटलं की आपल्याला तो त्रासदायक ठरतो। आता उदाहरण म्हणजे आता मला अमरावतीवरून पुण्याला जायचं आहे, पुण्याचा प्रवास करायचा आहे आणि हा 12 तासाचा तो पुण्याचा प्रवास आहे। मला तो आताच खूप भारी वाटायला लागलेला आहे, अडचण जाते की आता एवढा मोठा 12 तासाचा प्रवास मला सहन होणार नाही, कारण बऱ्याच जणांना तकलीफ होते प्रवासाची। तर हाच प्रवास आपल्याला जर सोपा करायचा असेल तर आपण या प्रवासाचे जर टप्पे जर पाडले तर ते कसे? तर मित्रांनो, मला अमरावती ते पुणे जायचं आहे, 12 तासाचा तो रस्ता आहे, परंतु मी त्याला टप्प्यामध्ये माझ्या या प्रवासाचा विभागणी करत आहे। पहिले मी अमरावती ते अकोलाचा विचार करतो, मी पुण्याचा विचार करणार नाही। अमरावती ते अकोलाचा जो रस्ता आहे तो 2 ते 2.5 तासाचा तो रस्ता आहे आणि मी ते सहजमध्ये ते पार करू शकतो, सहजमध्ये जाऊ शकतो। त्यानंतर मग मी विचार केला, आता मला अकोला ते जालना जायचं आहे, ते 2-3 तासाचा रस्ता आहे, ते मी सहजमध्ये जाऊ शकतो। त्यानंतर मग जालना ते औरंगाबाद, औरंगाबाद ते अहमदनगर आणि अहमदनगर ते पुणे, असे जर मी या टप्प्याटप्प्याने जर मी जर हा प्रवास जर केला तर मित्रांनो निश्चितच हा प्रवास माझा सहज आणि सोपा जातो आणि मला मानसिक कोणता ताण माझ्यावर येत नाही। आता तुम्ही म्हणसाल की या प्रवासाचा आणि या आपल्या अध्ययनाचा किंवा जिल्हा पाठ करायचा, लक्षात ठेवायचा, याचा काय ताळमेळ आहे? तर मित्रांनो, याच अनुभवाचा मी अध्ययनामध्ये वापर केलेला आहे आणि अध्ययनामध्ये ते वापर कसा केलेला आहे तर जसे याचे प्रवासाचे आपण टप्पे पाडले तसेच मी या जिल्ह्यांचे टप्पे पाडले, जेणेकरून मला ते सहजमध्ये लक्षात राहील। तर ते कसे? तर मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहित आहे आपल्या महाराष्ट्राचे 5 प्रादेशिक विभाग आहेत। तर ते कोणते आहेत? विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाडा। आता हे जे 5 प्रादेशिक विभाग आहे, या 5 प्रादेशिक विभागामध्ये मी या जिल्ह्यांची विभागणी केलेली आहे आणि मी अशा प्रकारची मांडणी केलेली आहे की जेणेकरून ते माझ्या लक्षात राहील। तर पाहू, तर विदर्भ म्हटलं की विदर्भामध्ये एकूण 11 जिल्हे आहेत। खानदेशमध्ये 4 जिल्हे आहेत, पश्चिम महाराष्ट्रामध्ये 6 जिल्हे, कोकणामध्ये 7 जिल्हे आणि मराठवाड्यामध्ये 8 जिल्हे। अशा प्रकारे मी या 36 जिल्ह्यांची काय केली? विभागणी केली। आता मला 36 जिल्हे लक्षात ठेवायचं नाही आहे, मला हे या प्रादेशिक विभागामधले जे जिल्हे आहेत ते मला लक्षात ठेवायचं आहे। तर या जिल्ह्यांचं मी सूत्रारूपामध्ये त्याची मांडणी केली
कारण ते सहजमध्ये ते माझ्या लक्षात राहिलं पाहिजे. तर कसे, तर लक्षात ठेवा 11, 4, 6, 7, 8. मित्रांनो पुन्हा सांगतो 11, 4, 6, 7, 8 हे माझे सूत्र आहेत आणि या सूत्रानुसारच मी जिल्हे लक्षात ठेवतो. तर पाहू 11 जिल्हे म्हणजे विदर्भातील आपले 11 जिल्हे. पहा मित्रांनो यातही मी काय केलेलं आहे 11 जिल्ह्याचे 2 विभागामध्ये मांडणी केली. विदर्भामधील 2 विभाग म्हणजे अमरावती विभाग आणि नागपूर विभाग. आता अमरावती विभागातील जिल्हे अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम. नागपूर विभागातील जिल्हे नागपूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली. आता पुढचे 4 जिल्हे खानदेश मधले तर जळगाव, नाशिक, नंदुरबार, धुळे. आता पुढचा विभाग आहे पश्चिम महाराष्ट्र आणि या पश्चिम महाराष्ट्रातील 6 जिल्हे ते म्हणजे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर. त्यानंतरचा विभाग आहे कोकण आणि या कोकणातील जिल्हे 7 जिल्हे आहेत कोकणामध्ये. ते 7 कोणते, मुंबई, बृहन्मुंबई, रत्नागिरी, रायगड, ठाणे, सिंधुदुर्ग आणि पालघर. आता शेवटचा म्हणजे मराठवाडा. तर या मराठवाड्यातील 8 जिल्हे औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली आणि लातूर, उस्मानाबाद. उस्मानाबाद म्हणजे आजचा धाराशिव आणि औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर. आहे की नाही मित्रांनो, सहज आणि सोपं सहज सांगता येते की नाही. अशी जर आपण विभागणी केली तर आपण आता सलग 36 जिल्हे पाहू बरं. सांगता येते का, तर तुम्ही पण माझ्या मागे सांगा. तर सुरुवात अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, जळगाव, नाशिक, नंदुरबार, धुळे, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, मुंबई, बृहन्मुंबई, रत्नागिरी, रायगड, ठाणे, सिंधुदुर्ग, पालघर, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर आणि उस्मानाबाद. तर अशा प्रकारे आपण सलग मध्ये सहज मध्ये 36 जिल्ह्यांची नावे आपण सांगितलेली आहे मित्रांनो. या ट्रिक्सचा वापर आपण इथंही मोठे घटक जेव्हा आपण शिकवतो किंवा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो तर या ट्रिक्सचा आपण वापर करून ते सुद्धा आपण सहज मध्ये लक्षात ठेवू शकतो. निश्चितच मित्रांनो माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. धन्यवाद.